In the last period, conversation play, पाठीमागच्या तासाला आपण नाटक पाहत होतो आणि तो नाटक होता द गोल्डन टच. आणि या गोल्डन टच मधला नाटकामध्ये आपण काय पाहिलं होतं तर आपण या नाटकामध्ये आपण अतिहव्यास किती माणसाला महागात पडू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण या आपण नाटकामधून आपण पाहिला. त्यातला शेवटचा भाग आपण आता पाहणार आहोत. सिन्स थर्ड पाहण्यापूर्वी आपण कशा पद्धतीने त्याला तो किंग मिडास अनहॅपीएस्ट मॅन इन दिस वर्ल्ड he himself says to the stranger, I am the unhappiest man. What is the meaning of unhappiest man? Unhappiest man means unfortunately, दुर्दैवाने तो दुःखी बनलेला आहे, तो कष्टी बनलेला आहे, त्याने सर्वस्व गमावलेलं आहे. त्याला खाता येत नाही, त्याला पिता येत नाही, तो कुणाशी बोलू शकत नाही. अशा पद्धतीनं तो अनहॅपीएस्ट मॅन बनलेला आहे. ॲक्च्युली रिअली लाईफ बघितलं तर दे हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नियर बाय हिम. त्याच्याकडं भरपूरसं सोनं होतं. बट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वात महत्त्वाचा भाग, तो कुणाशी बोलू शकत नव्हता. त्या स्वतःच्या मुलीशी बोलू शकत नव्हता, प्रिन्सेसशी बोलू शकत नव्हता, कुणाशीही नाही. तो खाऊ शकत नव्हता आणि म्हणून तो अनहॅपीएस्ट मॅन या गोष्टीमधून आपण शिकलेलो आहोत. आणि मग त्या स्ट्रेंजरनं त्याच्यावर काय उपाय सांगितले ते इथं दिलेले आहे. आणि ते सर्व उपाय करून झाल्यानंतर काय झालं इथं घडले बघा. सीन्स काय दाखवतो, मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. तोपर्यंत मेरीगोल्ड ही काय झाली होती, स्टॅच्यूच बनली होती, पुतळा बनली होती. आणि हे पुतळा बनवून झाल्यानंतर तो काय करणार होता, मेरीगोल्ड अजूनही पुतळाच होती आणि राजा तिच्या डोक्यावर पाणी शिंपडत आहे, असं तो सीन आहे. कसा सीन आहे, अशा पद्धतीनं तो सीन. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडत असतानाचा हा सीन आहे, छोटासा सीन आहे. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड. या सर्वात जगात तिची प्यारी असणारी, फुल ऑफ लाईफ असणारी, सर्वस्व असणाऱ्या मुलीवरती, प्रिन्सेसवरती तो काय करत होता, स्प्रिंकल करत होता, पाणी शिंपडत होता. ज्या पद्धतीनं स्ट्रेंजरनं सांगितलंय त्या पद्धतीनं तो करत होता. मेरीगोल्ड इतक्यात कम्स अलाइव्ह, ती इतक्यात ती सजीव बनते. जी स्टॅच्यू होते टर्न इन टू अलाइव्ह. And when the king touched princess, at that time he turned into gold statue and then he sprinkled over his head. At that time he turned alive. बघा, जेव्हा त्यानं स्पर्श केला तेव्हा ती सोन्याचा पुतळा बनलेली आहे. आणि जेव्हा त्यानं आपल्या कन्येच्या डोक्यावरती त्या स्ट्रेंजरनं सांगितल्याप्रमाणे पाणी शिंपडलं, त्या पद्धतीनं तो काय बनलेला आहे, ती अलाइव्ह, जिवंत झालेली आहे. व्हॉट आर यू डुईंग फादर, ती विचारते बाबाला, काय करताय तुम्ही. यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या या फ्रॉकवरती काय केलं आहे, स्प्रिंकल केलेलं आहे. फ्रॉकवरती, माझ्या ड्रेसवरती तुम्ही पाणी स्प्रिंकल केलेलं आहे, शिंतोडे उडवलेले आहेत. स्प्रिंकल म्हणजे लास्ट पिरियडला आपण बघितले, स्प्रिंकल मीन्स वॉट, द स्प्रिंकल मीन्स शिंतोडे उडवणे, पाण्याचे तुषार टाकणे. किंग सेड, लेट अस गो इन टू द गार्डन. लेट अस गो इन टू द गार्डन. चल आपण आता बागेमध्ये जाऊ. मेरीगोल्ड, चल आपण आता बागेमध्ये जाऊ, फेरफटका मारू. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ किती सुंदर सकाळ झाली, त्याला किती दिवसानंतर आठवलं बघा. आणि तो काय सुरुवातीला काय सांगत होता, ते माझ्यासाठी नाही आहे,
I want gold and became a rich king in this world. But nowadays he remember, त्याला आठवलं, रिमेंबर आठवणे, त्याला आठवलं की पूर्वीचं जीवन हे माझं सुखी जीवन होतं, पण त्याच्यामध्ये मी रमलेलो नाही. सुखाच्या हव्यासापोटी, या जगातल्या सर्वात श्रीमंत राजा बनण्याच्या हव्यासापोटी मला सोन्याचा मी वर मागून घेतला आणि मी प्रत्येक गोष्टीला मी काय केलं, स्पर्श करून सोनं मिळवलं. माझ्याकडे भरपूर प्लेंटी ऑफ गोल्ड आय हॅव. द किंग सेड, आय हॅव अ प्लेंटी ऑफ गोल्ड बट आय हॅव नो डॉटर. पण माझी मुलगी, माझी राजकन्या माझ्याजवळ नाही आहे. दे कांट स्पीक, मी तिच्याशी बोलू शकत नाही. बिकॉज प्रिन्सेस मेड स्टॅच्यू ऑफ गोल्ड. कारण प्रिन्सेस काय बनली होती, स्टॅच्यू ऑफ गोल्ड बनली होती. आणि सो दॅट त्याला परहॅप्स द किंग डिस्टर्ब बिकॉज ऑफ ही डॉटर. त्याच्या मुलं तो डिस्टर्ब झाला होता, त्रासला होता. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. आणि तो सांगतो काय, किती सुंदर सकाळ आहे पहा. आपल्या राजकन्याला सांगतो. राजकन्या म्हणते यस. मेरीगोल्ड सेड यस, लेट अस गो अँड पिक सम फ्लावर. काय म्हणते बघा, लेट्स अस गो अँड पिक सम फ्लावर. आपण जाऊया आणि त्यातले काही फ्लावर घेऊन येऊया, रोजेस घेऊन येऊया. किंग सेड कम अलॉंग देन. चल आपण आता बाहेर निघू. मेरीगोल्ड, आय हॅव टू स्प्रिंकल दीज ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच्ड अँड देन वी विल गेट यू सम रोजेस, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. चल आता आपण जाऊ तिकडं आणि प्रत्येक रोजेसवरती स्प्रिंकल करू वॉटर, स्प्रिंकल सम वॉटर and then turn into alive, and that is the important because they are very beautiful, and so that get roses, beautiful roses with lovely smell. आणि त्याला ओरिजिनली त्याचा स्मेल, रोजेसचा स्मेल येईल. अशा पद्धतीनं हे नाटक इथं आपल्याला बघायला मिळतं. या लेसनमधून, या प्लेमधून, या नाटकामधून आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो? तर या नाटकामधून आपण शिकलो की अतिहव्यास माणसाला खूप त्रासदायक बनतं. अतिहव्यास कोणत्याही गोष्टीचा घ्या, अतिहव्यास. अति अभ्यास करावा लागला ते घातक आहे. अति पैसा मिळवा लागला ते घातक आहे. कोणतंही घ्या, अति सेवन करायला लागलाय, जेवा लागलाय ते घातक आहे. प्रत्येक गोष्ट, दीज आर लिमिट्स. प्रत्येक गोष्टला, वस्तूला किंवा घटनेला लिमिट्स असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. या लेसनमधून सुद्धा आपण अभ्यास करायला लागलाय, लिमिट्स. 2-3 तास 4 तास लिमिट्स. कंटिन्यू तुम्ही बसतो म्हटला तर तुमचा तो स्टॅमिना तुम्हाला नंतर खूप त्रासदायक ठरणार आहे. खेळायला लागलाय, खूप पण खेळायला लागलात, अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार. अभ्यास करायला लागलाय, तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष होणार. आणि म्हणून लिमिट्स असलं पाहिजेत. हे या पाठावरून, या नाटकावरून आपण शिकणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण हे स्टार्ट टू एंड आपण काय करणार आहोत, रीडिंग करणार आहोत. आता हे रीडिंग करत असताना आपण कशा पद्धतीने रीडिंग करणार आहे, इथं आपण मिनिंग पाहणार नाही, तर रीडिंग करणार आहे. द गोल्डन टच. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लिसन केअरफुली. कॅरेक्टर्स, किंग मिडास, मेरीगोल्ड, अ स्ट्रेंजर, अ सर्वंट. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये 2-4 मुलं चांगली वाचणारी त्यांना एकत्र करा आणि एकानं कॅरेक्टर काय करा, वाटून घ्या आणि त्या कॅरेक्टरचं ते डायलॉग त्यानं म्हटलं. तशाच पद्धतीचं हा नाटक झालं, सादरीकरण झालं, ते पाठांतर झालं. न बघता तुम्ही स्टेजवर तशा पद्धतीनं प्रेझेंट करू शकताय. मागच्या वर्षीच्या मुलांच्याकडून आम्ही करून घेतलं होतं, पण यावेळेला बरोबर लॉकडाऊन आलं आणि ते तुमच्याकडून करून घेता आलं नाही. तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ काढून जर बघितलात वर्षाचे, तर तुमच्या लक्षात येईल. सिन्स फर्स्ट काय सांगते बघा. किंग मिदास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड.
King said, "What a lot of gold I have, but I wish I had some more." A stranger enters. "Who are you?" Stranger said, "I am a friend." King said, "How did you get in? The door is locked." Stranger said, "Locked doors cannot keep me out. What a pile of gold you have there. You must be very rich." King said, "But I want more. I want to be richer. It has taken me many years to get all this gold. I want to get more gold quickly." Stranger said, "Why do you have? Why do you love it so?" King said, "Why? Everyone loves gold. It makes you rich. I love to sit in the dark cellar and look at all my gold." Stranger said, "In your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful." King said, "Not to me. I like to be here, where everything is made of real gold. I wish that everything I touch would turn to gold." Stranger said, "That is a strange wish. Are you sure you want to turn everything to touch to gold?" King said, "Yes, yes, I am sure. Everything made of gold. I would be so happy." Stranger said, "Then you shall over. Then you shall have your wish. Tomorrow morning at sunrise, you shall have the golden touch." King said, "Thank you so much, O stranger." Stranger said, do not thank me. Perhaps you will be sorry." King said, "Oh no, it's a dream come true." Since second, in the breakfast room, servant said, "Good morning, princess." Marigold said, "Good morning. Where is the king?" Servant said, "He has going for a walk in the garden." Marigold said, "I have been looking for him. Everything in the bedroom is turned to gold." Servant said, "There he is in the rose garden." Marigold said, "Whatever he is doing?" Servant said, "He is touching all the roses. Now he is coming this way. I will go and get his breakfast." Leaves. King said, "Good morning, Marigold. See what I have brought for you." Marigold said, "A fine yellow roses. Smell it." "Oh, it has no smell." "And the hard petal have pricked my nose." Start crying. King said, "What are you crying for?" "It is a golden rose. All roses in my garden are golden." Marigold said, "Are they all like this one?" King said, "Come on now. Let's have our breakfast." "Oh," Marigold said, "what's the matter? Have you burnt your mouth?" King said, "This fish has turned to gold. I must try an egg." "Oh, that has turned to gold too." "Oh no, what shall I do now?" Marigold said, "Tell me, what's the matter?" King said, "Everything I touch turns to gold. I shall never be able to eat anything." Marigold said, "My poor father, can I help you?" Marigold rushes forward. King said, "No, don't touch me, keep away." "Oh, Marigold, what you have done?" Marigold have turned into a statue of gold.
King said, my daughter, my dear, dear marigold, so full of life like a ray of sunshine. She is only a golden doll now. The stranger comes in. Stranger said, well, friend Midas, what do you what do you say now? King said, I am the unhappiest man in the world. Stranger said, why? You have plenty of gold now? King said, I don't want this gold. I want my daughter. I want to eat. I want real flower in my garden. Perhaps take away this golden touch. Stranger said, do you really want to take away the golden touch? King said, I hate it, take it away. Stranger said, then go and bath in the stream that flows through your garden. When that is done, bring back a pitcher of water and sprinkle it upon anything you wish to change back from gold. Since third, Marigold is still a statue. The king is sprinkle water over her head. King said, first I will sprinkle some water over my dear little marigold. Marigold said, come alive. What are you doing, father? You have sprinkled water on my frock. King said, let us go into the garden. Marigold, see what a fine morning it is. Marigold said, yes, let us go and pick some flower. King said, come along then. Marigold, I have to sprinkle this on this and everything that I touched, and then we will get you some roses, beautiful roses with a lovely smell. Adapted from a play by फिलिप वॉल्श. या नाटकामधून घेतलेला आहे. आपण नाटकाचं रीडिंग केलेलं आहे बघा. एक्झरसाइज 1 आपण पाहिलेला आहे रीडिंग. एक्झरसाइज 2 काय केलं आहे बघा. यूज द प्ले फॉर अ प्ले रीडिंग परफॉर्मन्स. परफॉर्मन्स सादरीकरण, नाट्य वाचन, सादरीकरण, परफॉर्मन्स नाट्य वाचन. इथं प्ले, रीडिंग, परफॉर्मन्स. परफॉर्मन्स PERFORMANCE. परफॉर्मन्स मीन्स नाट्य वाचन करायचं आहे. ज्या पद्धतीनं एकाला किंगचं कॅरेक्टर द्या, एकाला स्ट्रेंजरचं कॅरेक्टर द्या, एकाला मेरीगोल्डचं कॅरेक्टर द्या आणि एकट्याला सर्वंटचं कॅरेक्टर द्या आणि त्यांचे डायलॉग वाचन करणे, त्याला परफॉर्मन्स म्हणतात. अँड देन प्रेझेंटेशन, दॅट इज द डिफरंट. रीडिंग अँड प्रेझेंटेशन, सादरीकरण, प्रत्यक्ष नाटक सादर करणं आणि वाचन करणं, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. फक्त आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे. when is our school start, at that time we use the play. याचं आपण नाट्यीकरण करणार आहोत. त्यानंतर परफॉर्म द प्ले, हे नाटक सादर करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. बघा, परफॉर्म, प्रेझेंटेशन, परफॉर्म आणि परफॉर्मन्स फरक आहे. म्हणजे परफॉर्म म्हणजे काय, PERFORM, परफॉर्म सादर करायचं आहे आणि परफॉर्मन्स नाट्य वाचन करायचं आहे. रीडिंग, परफॉर्मन्स, नाट्य वाचन करायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या गटामध्ये हे वाटून द्यायचं आहे. तुम्ही जास्त विद्यार्थी झालात तर सिन्स 1, सिन्स 2 आणि सिन्स 3 असं तुम्ही 4 विद्यार्थी होतील. पहिल्या सेक्शनमध्ये, पहिल्या सीनमध्ये 4 कॅरेक्टर्स घ्या, देन चेंज करा सेकंड सीन्समध्ये आणि देन चेंज करा थर्ड सीन्समध्ये.
अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांना घेऊन आपण त्याचं सादरीकरण करू शकतो. याचं सादरीकरण आपल्याला करता येतं. इथं देण्यापाठीमागचं काय प्रोव्हिजन आहे, काय हेतू आहे, त्यांचा पर्पज काय आहे, तर अति हव्यास माणसाला कशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. चतुर कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट पाहिलेली आहे. ग्रेडी डॉग आपण खादाड, लालची कुत्ता अशी एक गोष्ट आपण पाहिलेली आहे. आणि त्याच्यातली नंतरचीही आपण बघतोय आपल्या अभ्यास सिलेबसमध्ये असणारी गोल्डन टच नावाची अभ्यासक्रम आपण इथं पाहिलेला आहे. वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्याचं वाचनाचं रिव्हिजन तुमच्या घरामध्ये होणं. व्हिडिओचं पाहण्याचं प्रमाण खूप मुलांचं कमी झालेलं आहे. कदाचित पालक बाहेर जात असतील असंही काहीतरी असेल, पण असं न करता, कारण हा घटक तुम्हाला पुन्हा शाळा चालू झाल्यानंतर शिकवलं जाणार नाही. आणि जेव्हा सेकंड युनिट टेस्ट असते त्या युनिट टेस्टवरची तुम्ही न पाहिलेलाच व्हिडिओ जर त्याच्यामधलं जर तुमच्या परीक्षेमध्ये आलं तर तुमचा उपयोग काय. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला मी अपील करतोय की तुम्ही ते व्हिडिओ पहा, कारण त्याच्यातलाच भाग कदाचित सेकंड युनिट टेस्टला येण्याची शक्यता जास्त आहे, नाकारता येणार नाही. आणि म्हणून तुम्ही काय करायचं आहे की त्या पद्धतीनं तुमचं त्याच्यावरचं असणारं एक्झरसाइज, त्याच्यावरचे असणारे ॲक्टिव्हिटी, त्याच्यावरचं असणारे अपोजिट वर्ड्स, त्याच्यावरचे असणारे पास्ट टेन्स, त्याच्यावरचं दिलेलं त्याचं मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स, हे सर्व तुमच्या अभ्यासामध्ये त्या वहीमध्ये नोट डाऊन करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. ते आम्ही चेक करणार आणि त्याच्यातलंच तुम्हाला भाग हा तुमच्या कशामध्ये येणार आहे, अभ्यासक्रमामधला भाग तुमच्या युनिट टेस्ट घटक चाचणी 2 मध्ये येणार आहे. ती मात्र घटक चाचणी तुमची 2 ही शाळेतच होणार आहे, कारण शाळा लवकर चालू व्हाव्यात अशी पालकांची जशी इच्छा आहे तशी आमचीही इच्छा आहे. कारण जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला देणं हे क्रमप्राप्त ठरेल. आणि म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं काय करता आलं पाहिजे, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करता आलं पाहिजे, त्याचा आनंद लुटता आला पाहिजे. व्हिडिओ फक्त पाहणं आणि ते नुसतं चालू करून व्हिडिओ पाहणं इतकं सफिशियंट नाही आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या प्रसंगाला आपण तोंड देणं ही काळाची गरज आहे, ती तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं द गोल्डन टच नावाचा लेसन प्ले संपला असं सांगतो. आणि मग तुम्ही रीडिंगसुद्धा तुम्ही तशा पद्धतीनं तुम्ही करू शकाल. आणि त्या पद्धतीनं तुमचे डिफिकल्ट वर्डसुद्धा आहे ते. याही उपरोक्त तुम्हाला जर गाईड पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर यू कॉल मी, नो डाऊट, यू डोंट अफ्रेड, यू डोंट शाय, हाऊ आय कॉल यू टू टीचर असं म्हणू नका. कॉल मी, आय वेट फॉर युअर कॉल. स्वाध्याय सोडवा, सांगावं लागतं वारंवार. व्हिडिओ पाहिला काय म्हणून आम्हाला तुम्हाला फोन करावं लागतं. तुम्ही रिप्लाय द्यायला पाहिजे, सर मी व्हिडिओ पाहिला, मला खूप आवडला, किंवा आवडला नाही तर का आवडला नाही त्याचं कारण पाहिजे, आवडला तर त्याचं कारण पाहिजे, रिझन पाहिजे. आणि हे सर्व तुमच्याकडून अपेक्षित आहे. नुसतं टाईमपास करणं हे आत्ताच्या घडीला आपल्याला न परवडण्यासारखी गोष्ट आहे. कारण ऑलरेडी आपण 19th मंथ्स वी स्टे ॲट होम. आणि आत्तासुद्धा आपण जवळजवळ 15 दिवस आता आपण घरी राहिलोय. तर असं न करता आपण वाचूया आणि त्याच्यातून शिकून घेऊया, कारण हा भाग शिकवला जाणार नाही. ओके, थँक्यू.